दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. दूध आपल्या हाडांसाठी चांगलं असतं. हे आपण सगळेजण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. पण असेही काही पदार्थ आहेत ज्यामध्ये दुधापेक्षाही जास्ती कॅल्शियम आहे. आणि ज्यांना दूध पचत नाही किंवा आवडत नाही अशांसाठी तर हे पदार्थ उपयुक्त आहेतच. पण दुधाबरोबरीने हे पदार्थ आहारामध्ये घेतले तर तुमच्या हाडांसाठी ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे, यात शंका नाही. तर चला असे 5 पदार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारे 5 पदार्थ बघणार आहोत. दुधामध्ये साधारण 100 ml दुधात 100 ते 150 mg कॅल्शियम असतं. दुधाच्या प्रकारानुसार थोडीशी कॅल्शियमची मात्रा किंवा प्रमाण बदलू शकतं. पण साधारण 100 ते 150 mg पर 100 ml असं जर का आपण गृहीत धरलं तर त्यापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ आपण आज बघतोय. तर पहिला असा पदार्थ आहे तो म्हणजे सुकट किंवा ड्राईड फिश, जे आपण वाळवून मासे खातो छोट्या छोट्या आकाराचे आणि त्याच्यातल्या काट्यांसकट खातो. तर या काट्यांमध्ये मूलतः कॅल्शियम असल्यामुळे जसं आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम असतं तसं माशांच्या काट्यांमध्ये पण कॅल्शियम असतं. आणि हे हाडांसकट किंवा काट्यांसकट आपण मासे खात असल्यामुळे त्या काट्यांमधलं कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि ते आपल्या हाडांसाठी सगळ्यांच्या चांगलं आहे. तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही निश्चितच सुकट तुमच्या आहारामध्ये अधूनमधून घेऊ शकता. यातलं कॅल्शियम जवळपास दुधाच्या 10 पटीने जास्त आहे. म्हणजे जर का दुधामध्ये आपण म्हटलं 150 mg पर 100 ml तर सुकटमध्ये साधारण 100 ग्रॅम वजनाला 1500 mg कॅल्शियम आहे. अर्थात सुकट आपण एवढं जास्ती क्वांटिटी खात नाही ॲट अ टाईम, पण आठवड्यातनं एकदा दोनदा तुम्ही आहारामध्ये थोडा थोडा पोर्शन घेतलात तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. तर दुसरा पदार्थ असाच आहे तो म्हणजे खसखस किंवा पॉपी सीड्स. तर खसखसमध्ये सुद्धा जवळपास सुकटच्या एवढंच म्हणजे 1400 ते 1500 mg कॅल्शियम असतं 100 ग्रॅम्समध्ये. आणि खसखस आपण फार क्वचित वापरतो आपल्या स्वयंपाकात. म्हणजे अनारसे करायचे असतील तर आपण अनारशाला वरून खसखस लावतो किंवा कधीतरी दुधामध्ये वगैरे आपण खसखस घालून घेत असतो. पण तुम्ही जर का हे नियमित स्वरूपात घेऊ शकलात म्हणजे खसखस थोडंसं भाजून त्याची पूड करून तुम्ही रेग्युलर तुमच्या दुधामध्ये घेऊ शकलात किंवा आहारामध्ये घेऊ शकलात तर नियमितपणे घेतलं तर त्याचा नक्की फायदा होईल. एखाद्या दिवशी घेतलं आठवड्यातनं आणि सोडून दिलं तर असं चालणार नाही. पण रेग्युलर रोज तुम्ही 1-1 टीस्पून किंवा हळूहळू वाढवून त्याचं प्रमाण 2 टीस्पून आहारात घेतलं तर त्याचा निश्चित तुम्हाला तुमच्या हाडांसाठी फायदा होऊ शकतो. खसखशीनंतर उत्तम प्रमाणात कॅल्शियम असणारा पदार्थ म्हणजे तीळ. तीळ आपण मोस्टली संक्रांतीच्या सुमारास वापरतो. आपण तेव्हा तिळाची पोळी खातो, तिळाचे लाडू, तिळाची वडी, तिळगुळ हे आपण घेतोच. पण नंतर वर्षभर तीळ फारसा वापरला जात नाही. तर तुम्ही रेग्युलरली पण तीळ वापरू शकता. थोड्या प्रमाणात तीळ खाल्ल्याने काही अडचण नाही किंवा उन्हाळ्यात सुद्धा थोडा तीळ खायला काही हरकत नाही आहे. साधारण 1 चमचाभर तिळाची चटणी रोज आहारामध्ये घेणं किंवा साधारण 1 चमचाभर तीळ तुमच्या बडीशेपेच्या स्वरूपात पोटात जाणं म्हणजे बडीशेपेमध्ये तीळ भाजून टाकणं आणि मग थोडी थोडी बडीशेप दिवसातून एकदा दोनदा खाणं हे शक्य आहे सहज. तिळामध्ये कॅल्शियमचा विचार केलात तर जवळपास 100 ग्रॅम तिळामध्ये 900 mg कॅल्शियम आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना तुम्ही ते रोज घेतलेत तर निश्चितच तुमच्या हाडांसाठी त्याचा फायदा होणार आहे. आता पुढचा पदार्थ तो सगळ्यांच्या परिचयाचा आहे, तो म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि नाचणी लहान मुलांना शक्यतो माल्ट स्वरूपात किंवा नाचणी सत्व स्वरूपात दिली जाते, जिथे नाचणीला आधी भिजवून मोड आणून मग त्याचे ते मोड काढून सुकवून पीठ करून दिली जाते. तर याने ती पचायला हलकी होते. मोठ्यांसाठी डायरेक्ट नाचणी दळून आणायला पण हरकत नाही, पण त्यात काही अँटी न्यूट्रिएंट्स असतात. पण ठीक आहे, कुकिंग प्रोसेसमध्ये ते काही अंशी कमी होतात. तर नाचणीमध्ये कॅल्शियम चांगलं आहे. साधारण 100 ग्रॅम नाचणीमध्ये 350 mg कॅल्शियम आहे आणि नाचणीचा समावेश तुम्ही आहारात चांगल्या क्वांटिटीमध्ये करू शकता. तर नाचणीची भाकरी असेल किंवा नाचणीची आंबील करतात, खीर करतात, लाडू करतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात नाचणी निश्चितच आहारात घेऊ शकता तुम्ही. रोज गव्हाची पोळी खाण्यापेक्षा किंवा रोज ज्वारीची भाकरी खाण्यापेक्षा कधीतरी
नाचणी किंवा इतर मिलेट्सचा आहारात जरूर समावेश करायला हवा, जेणेकरून त्या त्या पदार्थाचे गुणधर्म आपल्याला मिळत राहतात. आता पाचवा आणि शेवटचा पदार्थ जो आज आपण बोलतोय की कॅल्शियमनी समृद्ध आहे, तो म्हणजे तुमचे बदाम. तर बदामामध्ये पण उत्तम प्रमाणात कॅल्शियम आहे. साधारण 100 ग्रॅम बदामामध्ये 250 mg कॅल्शियम आहे. आणि दररोज एक 5-6 बदाम जरी तुम्ही खाल्लेत आणि हे नियमित स्वरूपात केलं तर तुमची कॅल्शियमची गरज काही अंशी का होईना भागू शकते. तर हे होते दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असणारे 5 पदार्थ. या बरोबरीनेच मला अजून एक 2 पदार्थांबद्दल बोलायला आवडेल, ज्यामध्ये दुधाच्या इतकंच साधारण कॅल्शियम असतं. ते म्हणजे अंजीर आणि राजगिरा, म्हणजे सुका अंजीर आणि राजगिऱ्याचं धान्य किंवा राजगिऱ्याच्या लाह्या. तर यामध्ये साधारण 100 ग्रॅम मध्ये 150 mg कॅल्शियम असतं. तर हेही पदार्थ तुम्ही आहारात घेऊ शकता. मी मगाशी म्हटलं तसं तुमचं कुठलाही यातला एक पदार्थ घेऊन तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होईल असं नाही. तुम्हाला यातले एकापेक्षा अधिक पदार्थ नियमित स्वरूपात घ्यावे लागणार आहेत, वेगवेगळ्या वेळी घ्यावे लागणार आहेत, दुधाच्या बरोबरीने घ्यावे लागणार आहेत ज्यांना दूध पचतं त्यांच्यासाठी, किंवा दुधाचे इतरही पदार्थ आहेत की जसं की दही आहे, चीज आहे, पनीर आहे. या बरोबरीने तुम्ही हे पदार्थ सगळे घेऊ शकता, जेणेकरून तुमचा दिवसभराचा कॅल्शियम जो इंटेक आहे तो मॅच होईल तुमच्या रिक्वायरमेंट्स बरोबर. त्याबरोबरच कॅल्शियमच्या उत्तम शोषणासाठी आणि वापरलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डीची पण गरज आहे, हेही लक्षात ठेवूयात. व्हिटॅमिन डी बद्दल आपण थोड्या दिवसांनी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. पण आज आपण कॅल्शियमबद्दल बोलतोय आणि कॅल्शियमचे वेगवेगळे सोर्सेस आज मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर तुम्ही हे पदार्थ नियमित घेता का, किंवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट्समध्ये जरूर लिहून पाठवा. तुमच्या काही सूचना असतील किंवा पुढच्या व्हिडिओसाठी टॉपिक असतील तर तेही मला कमेंट्समध्ये कळवा. मी जरूर तुम्ही सजेस्ट केलेल्या टॉपिक्सवरती पुढचे व्हिडिओज करेन. तर आपण आज इकडे थांबतोय, पण आता पुन्हा आपण भेटतोय आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, कारण ह्याच्या पुढचा माझा व्हिडिओ असणार आहे 4थ्या आठवड्यातला. तो असणार आहे मेंबर्स ओनलीसाठी. नमस्कार, जस्ट फॉर हार्टच्या फॅटी लिव्हर रिव्हर्सल चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. हे चॅलेंज जॉईन करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन जस्ट फॉर हार्टचं जे चॅनेल आहे ते शोधायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला जॉईन या टॅबवर क्लिक करायचं आहे. जॉईन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोर्ट दिसेल. सपोर्ट ही जी मेंबरशिप आहे ही या चॅलेंजसाठी नाही आहे. तुम्हाला स्क्रोल करून खालती जायचं आणि क्लिक करायचं चॅलेंज, आणि इथे हे जी ब्लू टॅब दिसते तिथे जॉईनवर क्लिक करायचं. जॉईनवर क्लिक केल्यानंतर ही जी दरमहा 119 रुपये फी आहे ती तुम्ही तुमच्या आवडत्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरनं सिलेक्ट करून ती पूर्ण करू शकता. सो हे केल्यानंतर तुमचं या चॅलेंजसाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल. सो या चॅलेंजमध्ये जे काही डेली छोटे छोटे टिप्स असतील आणि डेली चॅलेंजेस असतील ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील, प्लस या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा मिळतील. सो तुम्ही एकदा हे रजिस्ट्रेशन पूर्ण केलं की मला मेसेज करून इथे कळवा किंवा कमेंट करून कळवा, जेणेकरून मी व्हेरीफाय करू शकते. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे कॅल्शियम रिच रेसिपीजबद्दल. म्हणजे आज आपण पदार्थ बघितले वेगवेगळे किंवा फूड्स बघितले, ह्याच्या कॉम्बिनेशननी वेगवेगळ्या रेसिपीज कशा बनवता येतील आणि काही इनोव्हेटिव्ह थिंकिंग करून काय वेगळे पदार्थ थोडे नेहमी न घेतले जाणारे असे काय करता येतील ह्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण मी म्हटलं तसं हा व्हिडिओ असणार आहे मेंबर्ससाठी फक्त. तर तुम्ही जर का अजून मेंबर नसाल आमचे जस्ट फॉर हार्टचे तर जॉईन या बटनवरती जाऊन तुमचं चॅलेंज मेंबरशिप जरूर घ्या. इथे मी दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या मंगळवारी मेंबर्ससाठी काही खास व्हिडिओ करून पाठवत असते, तर तुम्हालाही याचा जरूर लाभ घेता येईल. चला भेटूया लवकरच जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.